साडीच्या पदराचं फॅब्रिक जर का जाड किंवा कडक असेल ना, तर साडीचा पदर काढताना आपल्याला नेहमी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर यासाठी आपण बघा नेहमीची पद्धत वापरतो आणि पदर काढायला बघतो, पण त्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागतो. तर यासाठी मी तुम्हाला अगदी सोपी अशी पद्धत घेऊन आली आहे. तर पदर उभा न धरता आपल्याला हा पदर आडवा धरायचा आहे आणि आडव्याच पद्धतीने आपल्याला आता पदराचे प्लीट्स काढायचे आहेत. तर पहिल्यांदा पदर आपण अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून झालं ना की आपली जी बोटं असतात ना, त्यांनी तिथलं जे फॅब्रिक आहे ना ते असं एकत्र करायचं आणि ही पलटी मारायची आहे. तर पलटी मारून झाली की पोटावरती थोडंसं फॅब्रिक असं घासून घ्यायचं आणि परत एकदा सेम तशीच जी स्टेप आहे ती परत एकदा करायची आहे. तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही पदर काढलात ना, तर तुमचा पदर अगदी पटकन तयारसुद्धा होतो आणि जास्त जो पदर फुगलेला असतो किंवा जास्त असा कडक जो असतो ना, तो जास्त कडकसुद्धा राहत नाही. आणि ही अगदी सोपी पद्धत आहे. 1-2 वेळा ट्राय केलात ना, तर तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल. तर बघा एकदम पटकन आपल्या पदराच्या प्लीट्स अगदी तयार झालेल्या आहेत. आता या ठिकाणी ना पदर आपण जो आहे तो एवढा आपला तयार झालेलाच आहे. म्हणजे जेवढं जे कडक फॅब्रिक असतं ना, तेवढं आपण या ठिकाणी पदराच्या प्लीट्स त्या काढून घेतलेल्या आहेत. आता राहिलेलं जे फॅब्रिक असतं ते अगदी कडक नसतं, सॉफ्ट असतं. त्यामुळे राहिलेल्या फॅब्रिकचा कशाही प्रकारे आपण त्या प्लीट्स आहेत त्या अगदी काढू शकतो. तर बघा ही पद्धत वापरून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.